हॅलो, नमस्कार. मी प्राध्यापक गोरक्ष रामचंद्र धनावळे पुण्यातनंच बिलॉंग करतो आहे. मी आत्ता नोव्हेंबरमध्ये LPO मार्फत व्हिएतनाम आणि कंबोडिया अशी ट्रिप केलेली आहे. आमचा जवळजवळ 12 ते 13 लोकांचा ग्रुप आहे. त्या ग्रुपमार्फत आम्ही प्रत्येक वर्षी फिरत असतो. आमच्या ग्रुपचं नाव आहे भटकंती टूर्स अँड ट्रॅव्हल्स असा. आणि प्रत्येक वेळेस थोडासा स्वतः काहीतरी करण्याची मनामध्ये इच्छा असते, फिरण्याची आवड आहे. त्यामुळे मी बऱ्यापैकी फिरतो आहे. महाराष्ट्रात फिरलो आहे, परदेशात फिरलो आहे, पण स्वतः ऑर्गनाईज करून ट्रिप केलेल्या आहेत. फर्स्ट टाईम मी LPO मार्फत ही परदेशातली ट्रिप केलेली आहे. LPO हे नाव मी गेले 5 ते 6 वर्ष इंटरनेटवर सर्च करत असताना मला नेहमी दिसायचं. आणि आत्ताही मी व्हिएतनाम आणि कंबोडियाची ट्रिप ऑर्गनाईज करत असताना मी स्वतःचं माझं बजेट फाइंड आउट केलेलं होतं. त्यानंतर मी LPOकडे अप्रोच झालं आणि मला त्याच रेटमध्ये LPOने उत्तमरित्या ऑर्गनाईज करून दिलेली ट्रिप म्हणजे व्हिएतनाम आणि कंबोडिया. ट्रिप ऑर्गनाईज करत असताना प्रत्येकाला आपल्याला माहिती आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात. आता सरांनी सांगितलं आहे याच्यामध्ये फ्रॉड होण्याचे बरेचसे शक्यता असतात, अडचणी खूप येतात. त्या अडचणीवर मात करता आली पाहिजे हे मी LPOकडून शिकलेलो आहे. कारण मी आत्ता गेल्या नोव्हेंबरमध्ये व्हिएतनाम आणि कंबोडिया अशी ट्रिप यांच्यामार्फत केली. उत्तम ऑर्गनायझेशन होतं, त्याने उत्तम सोय केलेली होती, जेवणाची व्यवस्था उत्तम होती. तरीही काही गोष्टी असतात ह्या मी थोडंसं त्यांना सांगू इच्छितो. मला होचिमिनमध्ये थोडासा यांचा असा प्रॉब्लेम आला की आम्ही ज्या हॉटेलमध्ये गेलो तिथे आमचं बुकिंग नव्हतं. म्हणजे ते बुकिंग थोडंसं डेट काहीतरी प्रॉब्लेम झाला होता, आदल्या दिवस 2 दिवस असं काहीतरी झालेलं होतं. आम्ही इमिजिएट मुंबईला कॉन्टॅक्ट केला आणि विदिन एक 30 मिनिटमध्ये त्यांनी आमची व्यवस्था तिथे केली आणि तो प्रॉब्लेम सॉल्व केला. याच्यासाठी मला खरंच त्यांचं धन्यवाद द्यायचं आहे. आपण परदेशात जात असताना आपल्याला ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात की आपल्याबरोबर कोणतरी असलं पाहिजे. म्हणून आपल्याला LPO हे आपल्या साथीला आहे हे आम्हाला तिथे जाणवलं. म्हणजे एक अर्धा तास फक्त आम्हाला वेट करावा लागला, पण तो प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व केला. म्हणजे याच्यासाठी मी खरंच त्यांना धन्यवाद देतो. आणि नेहमी मलाही वाटतं की आम्हाला अजून भरपूर काही फिरायचं. युरोप माझ्या डोक्यात आहे. आमचा 15 ते 20 लोकांचा ग्रुप आहे आणि ते करायची इच्छा आहे. या सर्व्हिसमुळं मलाही वाटतं की आपण यांच्याबरोबर पुढच्या ट्रिप्स कराव्यात. यांचं ऑर्गनायझेशन छान आहे. थोडंसं मीही ते आत्ता एक सरांनी माझ्या मित्रांनी सांगितलं की खरंच यांचं ऑफिस मुंबईला आहे का, हे मी स्वतःही ऑब्झर्व केलं. माझे मित्र संजय गायकवाड, आता राजीव गायकवाड आणि टिळेकर इथे आहेत. आम्ही त्यातले संजय गायकवाड आणि आम्ही ठरवलं यांचे ऑफिस मुंबईला खरंच आहे का बघायला पाहिजे. माझं कम्युनिकेशन मला वाटतं हरीश दुरी आणि संचिता आणि मयंक यांच्याशी झालेलं होतं. त्यामुळे मी त्या पद्धतीने मुंबईला गेलो. त्यांना म्हटलं आम्हाला यायचं आहे. त्यांनी अत्यंत छानपैकी आम्हाला ऑफिस दाखवलं. तिथेच आमचं डीलिंग झालं आणि मी ते फायनल केलं. अतिशय छान आहे. मी सगळ्यांना रिकमेंड करेल की आपण यांच्यामार्फत काही ट्रिप्स करायला पाहिजेत. जेवणाची सोय उत्तम आहे, मॅनेजमेंट उत्तम आहे. कधी काही छोटे मोठे प्रॉब्लेम्स असतात पण ते सॉल्व करू शकतात. हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट त्यांच्याकडून आहे. मीही इथून पुढे माझ्या ट्रिप्स यांच्यामार्फत करण्याचा विचार करेल. धन्यवाद. हॅलो.